आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। उल्हासनगरच्या राजकारणात महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्या पती कमलेश निकम यांच्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली। आमदार कुमार आयलानी यांचा वारंवार शाब्दिक अपमान केला जात असल्याचा आरोप करत जोपर्यंत कमलेश निकम आमदार कुमार आयलानी यांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत महापालिकेत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय उल्हासनगर भाजपाने घेतलाय। उल्हासनगर भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील भाजपा नगरसेवक पदाधिकारी आणि आमदार कुमार आयलानी एकत्र आले। यावेळी कमलेश निकम यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। भाजपच्या सर्व नेत्यांनी आम्ही एकत्र आहोत आणि कोणालाही आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये असा निर्धार व्यक्त केला। कल्याण जिल्ह्याचे भाजपा प्रभारी नाना सूर्यवंशी हे देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते। संपूर्ण प्रकार वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं। अश्विनीताई निकम हे आता या शहराच्या महापौर आहेत, परंतु निश्चितपणे त्यांचे जे पती आहेत ते वारंवार या मध्ये निसारा खडा टाकण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या माध्यमातून जी वक्तव्य होतात, विशेष करून आमदार कुमार आयलानी यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून वारंवार चुकीची वक्तव्य होत आहेत आणि अशा वेळेला त्यांना कुठेतरी समज द्यावी, त्यांच्यावरती खासदार आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना समज द्यावी आणि या ठिकाणी चालू असलेलं इतकं काम चांगल्या पद्धतीने चालावं अशा पद्धतीच्या विषयांसाठी आणि कमलेश निकम यांच्या माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आमची आज सदस्य संख्या 37 आहे। एवढी मोठी संख्या सगळे एकत्र या ठिकाणी आहेत। आम्ही निश्चितपणे जर याच्यातून जर काही सुधारणा झाली नाही तर कमलेश निकम यांना भविष्यामध्ये लक्षात राहील अशा पद्धतीचे याच्यातून त्यांना आम्ही सूचित इशारा देतो की त्यांनी या माध्यमामधून एक खेद प्रकट करावा किंवा त्यांनी त्यांची वक्तव्य थांबव। लोकल ज्या काही गोष्टी असतात त्यासाठी पक्षाची जी काही यंत्रणा आहे त्या माध्यमामधून त्या ठिकाणी घडलेल्या सगळ्या घटनांची माहिती ही आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कानावर त्या सगळ्या गोष्टी घातल्या जातील आणि ते ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील, ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने पुढचे निर्णय घेतील। तर हा विषय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। त्यांनी कमलेश निकम यांना आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून रोखावे, यासाठी सर्व भाजप नगरसेवक पदाधिकारी आणि आमदार एकत्र आल्याचे भाजप शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी म्हटलंय। हमारी जो प्रेस कॉन्फ्रेंस है ये महायुति में दरार डालने की जो कमलेश निकम के द्वारा कोशिश की जा रही है, भारतीय जनता पार्टी के आमदार कुमार आयलानी जी को टारगेट करके असभ्य भाषा के शब्दों का प्रयोग किया जा रहा है, इसका निषेध करने के लिए और शिवसेना के वरिष्ठ नेता डॉक्टर श्रीकांत शिंदे जो हमारे खासदार भी है उनको ये मैसेज देने के लिए कि इनको कंट्रोल में रखे, तो इससे जो है वो आगे जो है हमें उल्हासनगर महानगर पालिका में और उल्हासनगर का विकास करने में काम है। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।